सो स्टुडंट नाव लेट्स सी क्वेश्चन नंबर 8. आता बघा क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलंय, एक रेक्टँगल दिलेला आहे आणि म्हटलेलं आहे डायगोनल फाइंड आउट करा. सो लेंथ आणि ब्रीथ दिलेली आहे आपल्याला. लेंथ आहे 35, ब्रीथ आहे 12 आणि डायगोनल फाइंड आउट करायचं. सो अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे, आपण डायरेक्टली बाय पायथागोरस थेरम हा सॉल्व्ह करू शकतो. सो आता इथे लिहून घेऊ, इन ट्रायंगल एबीसी बाय पायथागोरस थेरम ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार, बाय पायथागोरस थेरम एसी जी आपली हायपोटेनियस असणार आहे इथे, सो एसी स्क्वेअर इक्वल टू एबी चा स्क्वेअर प्लस बीसी चा स्क्वेअर. तर स्टुडंट्स आता बघा एसी चा स्क्वेअर म्हणजे जो की आपल्याला काढायचा आहे, म्हणून आपण इथे करणार एसी चा स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे. त्यानंतर एबी चा स्क्वेअर म्हणजे 35 चा स्क्वेअर इथे आपण घेणार 35 स्क्वेअर प्लस बीसी चा स्क्वेअर म्हणजे 12 चा स्क्वेअर, सो 12 स्क्वेअर. त्यानंतर आता इथे एसी स्क्वेअर ॲज इट इज. 35 चा स्क्वेअर किती होतो 12 25. ठीक आहे, हा 35 चा स्क्वेअर आहे प्लस 12 चा स्क्वेअर 144. आता एसी स्क्वेअर इक्वल्स टू या दोघांची करायची ॲडिशन. सो 5 प्लस 4 विल बिकम 9, 2 प्लस 4 विल बिकम 6, 2 प्लस 1 विल बिकम 3 आणि हा 1. सो ही झाली ॲडिशन. आता एसी स्क्वेअर इक्वल्स टू स्क्वेअर रूट. आपण इथे स्क्वेअर नाही घेता, इथे डायरेक्ट याचा स्क्वेअर रूट काढू शकतो आपण 1369. ठीक आहे. याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर एसी इक्वल्स टू आपल्याला याची व्हॅल्यू काय मिळते बघा. या जर स्क्वेअर रूट काढला याचा तर 37 ही आपल्याला याची व्हॅल्यू मिळते, म्हणजे 37 सेंटीमीटर. सो इट इज द व्हॅल्यू ऑफ द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल. सो सिम्पली आपण म्हणू शकतो की रेक्टँगलची जी डायगोनल आहे 37 सेंटीमीटरची आहे. आणि कशी काढली आपण, पायथागोरस थेरमने. सो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कधी जरी असा रेक्टँगल किंवा स्क्वेअर आला आणि त्याच्या डायगोनल जर काढायच्या सांगितल्या आणि व्हॅल्यूज दिलेल्या असल्या लेंथ ब्रीथ किंवा साईडच्या, तर आपण डायरेक्टली बाय पायथागोरस थेरम हे फाइंड आउट करू शकतो. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे जॉमेट्रिक मीन, पायथागोरस थेरम हे लक्षात आलेले आहे, तुम्ही इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आता बघू आपला 9 नंबरचा प्रॉब्लेम, तोही याच प्रॉब्लेमवर बेस्ड आहे, पायथागोरस थेरम.